पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवनिर्वाचित आमदाराची पंचायत समिती सदस्यासह महिलेस मारहाण, सोरापाडा येथील घटना। आमदार आमशा पाडवीसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल। अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्यासह त्यांचा मुलगा, मुलगी आणि इतर 100 जणांविरोधात पंचायत समिती सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरात घुसून मारहाणीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुक्रवारी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान सोरपाडा तालुका अक्कलकुवा येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत 4 जण जबर जखमी झालेत। अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांनी याबाबत अक्कलकुवा पोलिसात फर्याद दिली। त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय। फिर्यादीत म्हटले आहे की सुधीर पाडवी यांनी सोरापाडा गावातील त्यांच्या घरासमोर सुरू असलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामात रोड कोरून ब्लॉक बसवण्याची सूचना चेतन ओझू पाडवी याला केली होती। त्याचा राग आल्याने सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान चेतन पाडवी याच्यासह 100 जणांचा जमाव सुधीर पाडवी यांच्या घरासमोर आला होता। त्यात आमदार आमशा पाडवी यांचाही समावेश होता। आमदार पाडवी यांनी नर्मदा भरत वडवी यांना शिवीगाळ करत एकाचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडून टाकल्याचे या तक्रारीत म्हटले आहे। दरम्यान जमावाच्या मारहाणीत पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी, अविनाश भरत वडवी, वनमाला गंगाराम पाडवी सर्व राहणार सोरापाडा हे गंभीर जखमी झाले। या प्रकरणी सुधीर पाडवी यांच्या फिर्यादीवरून संशयित चेतन ओझू पाडवी, अंजू आमशा पाडवी, जेका सामा पाडवी, विक्की जेका पाडवी दोघे राहणार काकरपाडा, आमदार आमशा फुलजी पाडवी राहणार कोयली विहीर, मंगलवीर सिंग पाडवी राहणार सोरापाडा, शंकर आमशा पाडवी, तुकाराम बेकड्या वडवी राहणार राजमोही, सचेंद्र सिंग उर्फ गोलू, मनमोहन सिंग चंदेल राहणार सोरापाडा यांच्यासह 80 ते 100 जणांविरोधात घरात घुसून मारहाण करण्यासह ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349 त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला। 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्यूज्ड आणि इतर लोकांविरुद्ध असा गुन्हा दाखल करण्यात आला।